रामकृष्ण हरी माऊली. संत चोकोबा कथा. संत चोकोबा आणि विठ्ठल कथा. महार असूनही संतपदी होते. चोकोबा हे मंगळवेढचे जातीने महार असल्याने प्रत्येक ठिकाणी त्यांचा उपवास होई. पण विठ्ठलावर त्यांची गाढ श्रद्धा होती. तो मनाने पवित्र आणि देहाने शुद्ध होता. त्याची बायको सोयराबाई ही विठ्ठलाची उपासना करी. बायकोही त्यांच्याच विचाराची असल्यामुळे मंगळवेढ्यास तो काही दिवस राहिला. ओढ मात्र पंढरपूरची. देवळात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची सामाजिकदृष्ट्या परवानगी नसल्याने तो मनाने कष्टी राही. अशा तळमळीच्या भक्ताचा विठ्ठलास कसा विसर पडेल? विठ्ठल त्याच्या पाठीशी उभा होता. मनोत्तर त्याची हस्ती, मनोत्तर त्याची अस्थी. नामदेवाने पंढरपूरला नेल्या. महाद्वारापाशी एक खड्डा खणून त्यात त्या पुरण्यात आल्या. प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन मिळण्याची आशा असल्याने चोखोबा उष्ट्यावरच समाधानी राही. उष्ट्या पत्तरवाळीतील अन्न मिळवण्यात खालच्या जमातीत आनंद मानीत. असे भगवान भक्ताच्या तोंडातून बाहेर पडणारे विठ्ठलाचे गुणवर्णनपर शब्द ऐकावयाचे. शब्दाच्या उष्ट्यातून उच्छिष्ट शीते घ्यायची आणि त्यात आनंद मानायचा. भजन असो या नामकीर्तन असो, रस्त्याच्या कडेला बसून ऐकावे. पंक्तीचे शेष उच्छिष्ट प्रसाद. काही सज्जन भक्त आस्थेने चोखोबाची चौकशी करीत, विचारपूस करीत. त्यांच्या सर्व प्रश्नांना चोखोबा विनयशील उत्तर देत. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. महार चोखोबा देवाच्या गाभाऱ्यात. चोखोबा देवळाच्या महाद्वारासमोर नेहमी बसत असे. पण देवाजवळ जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे ही त्यांची उत्कंठा इतकी वाढली की तो आपल्या जागेवरून उठून पुढे सरकू लागला. इतक्यात एका पुजाऱ्याने चोखोबाला हटकले. कुठे चाललास असे दरडावून विचारले आणि त्यांच्या अंगावर धावून गेले. बिचारा चोखोबा घाबरला आणि 4 पावले मागे सरकला. देवाला नैवेद्य घेऊन येणारे पुजारीही लांबून ओरडला. समजत नाही का तुला? या निवदावर तुमची सावली पडली तर नैवेद्य विटाळणार नाही का? विटाळलेला नैवेद्य देवाला दाखवायचा का? तो बाजूला. पहिल्या पुजाऱ्याने त्याला गचांडी मारून दूर फेकले. गरीब चोखोबा रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. मार जोराचा आणि वर्मी लागल्याने तेथेच तो निपचित पडला. उळत होता. पण तोंडातून विठ्ठल विठ्ठल अशी अस्पष्ट अक्षरे बाहेर पडत होती. हालचाल करता येत नव्हती. म्हणून रात्रीही तो तेथेच पडून राहिला. पण मध्यरात्री चोखोबा उठाना अशी कोणीतरी चाद घातल्याचा त्याला भास झाला. पुन्हा एकदा, अरे तुला विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे ना? चल माझ्याबरोबर, मी तुला आत घेऊन जातो. दिव्य स्पर्शाने चोखोबा गांगारून गेला आणि त्या आनंदाने देवाचे स्मरण करून देवाबरोबरच गाभाऱ्यात पोचला. मनोमन साक्ष पटली. देवाने त्याला आपल्या जवळ बसवले. झाली तुझी इच्छा पूर्ण. पण आपल्याला फार वेळ बसता येणार नाही. आकडा आरतीच्या वेळेपूर्वी तुला बाहेर गेले पाहिजे. चोखोबाने दोन्ही हात जोडून देवाच्या पायावर अश्रूचा अभिषेक केला. स्वतःला धन्य मानले. जीविताची सफलता झाली. देवा कसा मी उतराई होऊ? केवढे विशाल तुझे अंतःकरण. त्या महाराला दिव्य दर्शन दिले. धन्य धन्य मी. जाताना चोखोबाला देवाने आपल्या गळ्यातील रत्नहार बुक्का तुळशी प्रसाद म्हणून दिला. मोठ्याने उच्चारलेले शब्द ऐकताच बाहेर झोपलेले गुरव जागा झाला आणि त्याने गाभाऱ्यात दृष्टिक्षेप केला
पण डोळ्यावर त्याचा विश्वास बसेना. बाहेर बसणारा महार आणि देव जवळ काय आश्चर्य हे. देवाला तू बाटवलेस निर्लज्जा, अशी दूषणे गुरव व पुजारी देत राहिले. चोखोबा मात्र शांत. रथ फिरताना तो एवढेच म्हणाला, कोण तो सावळा, कोण तो ओवळा, दुहीच्या आगळा विठू माझा. दुसऱ्या दिवशी देवाच्या गळ्यातील रत्नहार चोरीस गेल्याचे आढळले. अर्थातच चोखोबाने तो चोरला असे जाणून देव्याने त्याला तेथेच हाणमार केली. चोखोबा बिचारा काय करणार. त्याने देवाचा धावा सुरू केला. धाव घाली विठू आता, चालू नको मंद. बडवे मज मारती ऐसा, काय केला अपराध. विठोबा महाराच्या घरी जेवले. पंढरपूरहून निघून चोखोबा आपल्या गावी मंगळवेढ्यात परतले. ते त्यांना चैन पडेना. ओढ होती पंढरीची. चंद्रभागेच्या तीरावर दूरच्या भागात त्याने झोपडी उभारली आणि तेथे तो राहू लागला. आपली कर्तव्य कर्म करीत विठोबाच्या चिंतनात भजन कालक्रमणा करी. चोखोबाची बायको सोयरा हिला उपरची होऊन तीही आपल्या नवऱ्याबरोबर विठ्ठलाची भक्ती करू लागली. मनोभावे निष्ठापूर्वक देवाचे नाव घेण्यात, नामस्कीर्तन करण्यात ती मग्न होऊन जाई. पण विठ्ठल तिला दिसेना. आपल्या नवऱ्याला तो दिसतो, त्याच्याशी बोलतो. तेव्हा तिच्या मनात विचार आला आणि ती म्हणाली, धनी, आपल्या घरी तुमच्या पांडुरंगाला घेऊन या की. अगो हो, पण तो आल्यावर त्याला आपण काय देणार. ती उद्गारली. असं का बोलता. देवाचे प्रेम तुमच्यावर आहे. आपण वाढू ते तो आनंदाने खाईल. सुदामाच्या कन्या देवाने आवडीने नाही का खाल्ल्या. तिनेही देवाला बोलवण्याचा हट्ट धरला. अत्यंत तळमळीने काकुलती येऊन देवाची आळवणी सुरू केली. येई येई गरुडध्वजा, ते सहित करीन पूजा. ते ठेवून या ताट, वाढी कुटुंबी ते अन्न. तुम्हा योग्य नव्हे देवा, गोड करून या जेवा. दोघांच्या मनातील तळमळ पाहून चोखोबाला एके रात्री दर्शन देऊन पांडुरंगाने उद्या येतो जेवायला असे आश्वासन दिले. सोयरा अतिशय उत्साहित झाली. महाराच्या घरी पांडुरंग जेवायला येणार म्हणून तिचा आनंद गगनात मावेना. ही वार्ता कर्णापकर्णी पसरली. लोकांना त्या वार्तेवर विश्वास बसेना आणि साहजिकच गोष्ट आहे. पांडुरंग कुठला येथे यायला. तर्क कुतर्क चालू झाले. पण काही लोकांना औत्सुक्य वाटत होते. एक दोन लोक चोखोबाच्या झोपडीकडे दबत येत होते. शेवटी त्यांनी खिडकीतून आत पाहिले. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. चोखोबाच्या अंधाऱ्या कोपटात काहीसा उजेडही नव्हता. चोखोबा आणि देव जवळ बसलेले त्यांनी पाहिले. सोयराही तेथेच होती. काय आणि कसे बोलावे हेच तिला सुचेना. तिचे चित्त कावरेबावरे झाले. पण अंतःकरण भरून आले होते. आनंदाची परिसीमा ती उपभोगीत होती. देव म्हणाले, तुम्ही दोघेही मला प्रिय आहात. तुमच्या भेटीची मीही उत्सुकतेने वाट पाहत होतो. आता इच्छा झाली ना पुरी. नाही उरली वासना तुम्हा पाहता नारायणा, उद्गारली चोखोबाची महाराणी. सोयराबाईने मनोभावे देवाची पूजा केली. तिच्या कपाळी कुंकू रेखिले, गळ्यात हार घातला, निरांजन ओवाळली. त्यात प्रकाशात दिव्याच्या तेजपुंज चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. देवाला भूक लागली. आता वाढ ना. शिराची धांदल उडाली. वाढता देवाच्या पितांबरावर ताक सांडले. जेवणे झाली. पांडुरंग समाधान पावले आणि अदृश्य झाले. खिडकीतून बघणाऱ्या लोकांची खात्री पटली. प्रत्येकाला या घटनेची हकीकत सांगत सुटले. मी प्रत्यक्ष पांडुरंगाला चोखोबाच्या झोपडीत पाहिले. पुजाऱ्याने देवळात जाऊन
विटेवर उभा असलेल्या विठ्ठलाला पाहिला. तसेच त्याच्या पितांबरावर आणलेले ताकही पाहिले. तेव्हा सगळ्यांची खात्री पटली. पुजाऱ्यासह बरेच लोक चोखोबाच्या झोपडीत शिरले आणि त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार घालू लागले. चोखोबा नम्रपणे म्हणाला, "आओ, हे काय करता? मी तर तुमचा दास." चोखोबाची गणना संत मंडळीत होऊ लागली. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. ही कथा सर्वांनी संपूर्ण ऐकावी. रामकृष्ण हरी माऊली.